अरे आपले राज्य कसं काय झालं महाराज आपल्या राज्यामध्ये आनंदी आनंदात चालले प्रधान श्री आद्य सरकार महाराज. अरे आपला काकाशी काय करतो महाराज आपला काकाशी कुठे कागवावर ठेवत आहे? कागवावर. प्रधान श्री आद्य सरकार महाराज. अरे आपला वायदेव काय करतो रे महाराज आपला वाद्या वाऱ्यासारखा इकडे फिरत असेल. अरे आपला अग्निदेव काय करतो महाराज आपला अग्निदेव या पृथ्वीतला अग्नी पुरवत असेल. प्रधान श्री आद्य सरकार महाराज. अरे आपला मेघराजा काय करतो रे महाराज मेघराजा पृथ्वीवर बसून बाग बगीचा फिरत असेल महाराज. बस आम्हाला बाग बगीचा फिरायचा आहे. ठीक आहे महाराज, चला तर मग बाग बगीचा फिरायला. आद्य सरकार महाराज. अरे माझ्या डाव्या बाजूला गलबलाट तरी कशी आहे? महाराज तुमच्या डाव्या बाजूला जनक राजाची सीता तिचा स्वयंपाक आहे महाराज. अच्छा मग हे आले पत्रिकेने आले बिगर पत्रिके महाराज हे सर्व पत्रिकेने आलेले आहेत महाराज. अरे माझ्या राजापती रावणात पत्रिका का असेल? अहो महाराज तुमची सोन्याची लंका 7 समुद्र गोडे 7 समुद्र खाडे अरे कांगा ऋषी होता ना त्याच्याकडे तुम्ही सोन्याची लंका मग तुम्हाला पत्रिका पोहोचवणार कोण? अरे कांगा ऋषी होता ना अहो महाराज कांगारुशी होता पण तू कुठेतरी कागावर ठेवली असती तो तिथं खात बस असला तिथं पत्रिका तिथं विसरून गेला असता महाराज. अग्निदेव तरी होता ना महाराज अग्निदेव होता पण तो अग्निदेव मध्येच भडक असता पत्रिका जळून गेली असती. अरे वायदेव कुठे गेला होता महाराज वायदेव काय तो वारा इकडे काय फिरत पत्रिका वाऱ्याने उडाली असती आणि त्या पत्रिकेचा अपमान झाला असता महाराज. अरे मग ते सीतेचं म्हणणं तरी काय महाराज सीतेचं म्हणणं एवढंच आहे जो कुणी हा धनुष्यबाण उचलेल तो माझा पती बाकी सगळे मायबाप. अरे 10 शिरा 20 भुजा राजा लंकीपती रावण म्हणतात मला. शंकर पार्वती या तळ हातावर खेळवली आकाशाचा केला पाटा धरतीचा केला वरवंटा या तीरकामट्याची काय कथा. बघा हो महाराज पाठीमागे याल. आद्य सरकार महाराज. अरे माझ्या छातीवर बाण पडला. अहो, मला तुम्हाला सांगत होतो नाही तुम्हाला झेपणार नाही ते नाही सुद्धा तुम्ही बोला. प्रधान शिष्ट आद्य सरकार महाराज. अरे जो कोण ह्या छातीवरचा बाण उचलेल त्याला आंतरराज्य बक्षीस शिवाय पाठचा बंदोबस्त असतो. बघा महाराज तुमच्या छातीचा बाण तो अयोध्यापती राम तोच उचलू शकतो महाराज. हराम दशरथाच्या काट्या तुझी हिंमत कशी झाली